ईडीची भीती असेल, आयटीची भीती असेल, सीबीआयची भीती असेल, ह्या सगळ्या भीती पोटी तुम्ही जाताय भाजपामध्ये. कमीत कमी महाराष्ट्राशी गद्दारी तरी करू नका. काय चाललंय राजकारणात? मी अनेकदा हैराण होतो. मी खूप वेळा विचार करतो की युवासेना चालवत असताना जेव्हा मी अनेक तरुणांना सांगतो की अरे तू राजकारणात आला पाहिजे, तू राजकारणात आली पाहिजे, तुम्ही तिकिटावर लढलं पाहिजे, तुम्ही राजकारणात निवडणुका लढा, तुम्ही मतदान करा. आज मी विचार करतो जेव्हा तुम्ही 100 होर्डिंग पाहता आणि आज ह्या होर्डिंगवर तो दुसऱ्या दिवशी त्या होर्डिंगवर त्या दुसऱ्या दिवशी चिन्हच बदललेलं असतं, कोणी पक्ष चोरलेला असतो. नक्की आपलं राजकारण चाललंय तरी कुठे, हा विचार करण्याची आपल्याला आता वेळ आलेली आहे. तुम्ही विचार करा, जे भाजप आपल्याला सांगत आलेली आहे की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू, आम्ही वंशवाद मुक्त भारत करू, आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू. आज जे लोकसभेच्या राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, भाजपाकडून कमीत कमी 3 लोकांना, म्हणजे भाजप आणि खोके सरकारमधून कमीत कमी 3 लोक असे आहेत ज्यांना तिकीट मिळणार आहे राज्यसभेसाठी, ज्यांनी गेल्या 40 दिवसात एक तर मिंदे गटात गेलेत किंवा भाजपात गेलेत किंवा जे काही राष्ट्रवादीचा जो वेगळा गट आहे त्याच्यात गेलेले आहेत, आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळालेलं आहे. ते सगळे आहेत काँग्रेसवालेच. मग काय काँग्रेस मुक्त भारत केलेलं आहे? सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. मग काय भ्रष्टाचार मुक्त भारत केलेलं आहे? आणि तिघचे तिघ हे वंशवाद मधलेले आहेत. मग काय वंशवाद मुक्त भारत केलेलं आहे? मग कोणाला फसवते तुम्ही भाजपा म्हणून की आमचं भारत तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही काही बोलाल आणि ऐकून घ्याल? खरं तर मी कदाचित आज राहुल गांधीजींना पण सल्ला देईन, राहुल गांधींना आज सल्ला देईन की चुकून जर त्यांनी भाजपात बघितलं तर 50%हून जास्ती आज खासदार तर काँग्रेसमधलेच असतील, तिथूनच ते प्रधानमंत्री बनू शकतील. आज परिस्थिती ही चाललेली आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं. पण आज मला खात्री पटलेली आहे की लोक फसणार नाहीत आणि लोक खोटं बोलणाऱ्याला बळी पडणार नाहीत. इथून पुढे निघत असताना मला माहिती आहे की आपण सगळे शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहात, उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहात, वाजे साहेब तर आहेतच, आणि पुन्हा एकदा मला वाटतं या मतदारसंघासाठी पुन्हा एकदा ते लढणार आहेत. तिकिटाचं मी नाही आहे, ते उद्धव साहेब ठरवतात, पण माझी खात्री आहे की ते आहेत, आप्पा आहेत, आम्ही सगळेच मिळून हा आवाज पुन्हा एकदा विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, तुम्हाला इथून निवडून द्यायचा आहे. कारण आज तुम्हाला हाच